मकर राशी. साडेसाती संपली तरी अडचणी संपत नाहीत. जाणून घ्या पायातील काट्यांचे रहस्य. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. साडेसाती संपली, शनी मागे सरला, पण अजूनही शांतता का नाही? अजूनही मकर राशीच्या वाटेवर काटेच काटे का आहेत? जीवन थोडं स्थिर होईल असं वाटतं आणि त्या क्षणी आणखी एक धक्का बसतो. हे का घडते? मकर राशीचे लोक हे सहनशीलतेचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि गूढ कर्माचे प्रतीक असतात. त्यांनी आयुष्यातील अनेक वादळी झेललेली असतात. कधी बोलून न दाखवता, कधी मनातल्या मनात सगळं सहन करत असतात. साडेसाती हा जीवनातील एक मोठा वळणबिंदू असतो. आत्मपरीक्षण, कर्माचे फळ आणि आत्मशक्ती जागवण्याचा कालखंड. पण ही साडेसाती संपल्यानंतरही त्यांना अजूनही संघर्ष, मानसिक थकवा, नात्यातील ताण आणि अपरिचित भीती भेडसावत असते. अनेक मकर राशीचे लोक म्हणतात, शनी गेला पण अडचणी अजून तशाच आहेत. त्यांच्या या वेदनेमागे केवळ ग्रहांची स्थिती नसून कर्माची फळं, आत्मशक्ती जागवण्याचा कालखंड असतो. पण ही साडेसाती संपल्यानंतरही त्यांना अजूनही संघर्ष, मानसिक थकवा का असतो? अनेक मकर राशीचे लोक म्हणतात, शनी गेला पण अडचणी अजून तशाच आहेत. त्यांच्या वेदनेमागे केवळ ग्रहांची स्थिती नसून एक दैवी योजना दडलेली असते, जी मानवाच्या डोळ्यात दिसत नाही पण आत्मसात तो ओळखतो. आपण उघडणार आहोत आता मकर राशीच्या पायातील काट्यांचे ब्रह्मरहस्य. जलसाधारण माणूस अडचणीत असतो, अडचण म्हणतो, पण ब्रह्मांड त्याला योजना म्हणतो. एक साडेसाती संपली तरीही संघर्ष का संपत नाही? साडेसाती म्हणजे केवळ शनीचा 2.5 वर्षाचा फेरा नसून एक संपूर्ण आत्मिक आणि कर्मसंपत्तीवर आधारित परीक्षा असते. साडेसाती संपते, पण तिच्या शेवटी काही अपूर्ण संकल्पना, संपलेली कर्मफळे आणि चुकलेले निर्णय राहतात. त्यामुळे अडचणी पूर्ण संपत नाहीत. मकर राशीने साडेसाती दरम्यान अनेक भावनिक, मानसिक आणि आर्थिक झळा सोसलेल्या असतात. काही लोकांना आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची माणसं गमवावी लागतात, काहींना अपयशाचं पर्वत सहन करावं लागतं आणि काहींना आयुष्याच्या अर्ध्याबाबतच संभ्रम वाटू लागतो. एक साडेसातीनंतरची उघडलेली कर्माची फळे. शनीमागे गेला असला तरी त्याने तयार केलेली कर्म पिचकारी असून काही महिने प्रभाव टाकते. ही काळाची पोकळी मकर राशीच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या फार थकवणारी असते. याच काळात आत्म्याच्या खुलताकळी दडलेली भीती, शंका आणि नकारात्मक ऊर्जेवर येते. हीच खरी परीक्षा असते. 2. पायातील काट्यांचा अर्थ काय? काटे म्हणजे कडथळे, अडचणी आणि वारंवार येणारी नकारात्मक घटना. पण ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मकतेचा गूढ अर्थ आहे. हे काटे केवळ बाहेर स्वरूपाचे नसतात, तर ते अंतर्मनात खोल रुतलेले असतात, ज्यामुळे प्रगती होत नाही, निर्णय चुकतात आणि आयुष्य वारंवार अडथळ्यात अडकतो. घरातील लोकांकडून होणारे अडथळे, जसे आई-वडिलांकडून अवहेलना, आर्थिक नुकसान, जे समजण्यास कठीण आहे. जसं काही धन येतं असतं, अडकून जातो. इतरांकडून खोटी वचने, गुप्त, समोरून मित्र पण मागून विरोधी, मानसिक थकवा, तंद्री, अपूर्ण झोप, जी कोणत्याही प्रयत्नानंतरही पूर्ण होत नाही. कधी कधी अडथळ्यांना नाव नसतं, पण आत्मा मात्र त्या काठांना सतत ओळखत असतो. हीच ती गुणवत्ता असते. 3. ब्रह्मदेवाची योजना, अंतिम परीक्षा. मकर राशी ही कर्माची राशी आहे. ती जन्मताच नेतृत्व, जबाबदारी आणि सहनशीलता घेऊन येते. त्यामुळे ब्रह्मदेव या राशीच्या आत्म्याची अंतिम परीक्षा घेतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. साडेसाती संपल्यावर या आत्म्याची अंतर्गत चाचणी सुरू होते. ही परीक्षा बाह्य जगाची नसते, तर ती स्वतःशी लढण्याची असते. जिथे इतरांना सुट्टी मिळते, तिथे मकर राशीला अजून परीक्षा दिली जाते. यामध्ये नात्यातील दुरावा, स्वतःवरचा विश्वास किंवा आयुष्यावर आलेले प्रश्नचिन्ह हे लक्षण असतात. मकर राशीचा आत्मबल तयार केला जातो, जे पुढे दैवी कार्यासाठी वापरले जाते. हे मकर राशीचे जातक भविष्यात लोकांसाठी, अनेकांसाठी आदर्श ठरतात. ब्रह्मदेव ही परीक्षा घेतो कारण त्या आत्म्याला पुढे एक विशेष कार्य दिले जाणार असतं, जे सामान्य माणसांपर्यंत असतं. 4. अदृश्य गुरु आणि दैवी संकेत. कधी कधी उत्तर आपल्या समोर असतं, पण आपल्याला ते समजत नाही. मकर राशीच्या बाबतीत ही गोष्ट विशेषतः लागू होते. साडेसातीनंतर ब्रह्मदेव अनेक सूचनांद्वारे मार्गदर्शन करतो, पण त्या संकेतांची भाषा ही गूढ असते. स्वप्नांमध्ये मृत व्यक्तींची भेट, जी काही संदेश देत असते. सतत दिसणारे आकडे 111, 444, 777.
दैवी अंक संकेत एखादी विशिष्ट गोष्ट परत परत घडणे, जसे एकाच व्यक्तीकडून अपमान होणे, गूढ थांबवणे, अचानक एखादे काम आढळणे, प्रवास रद्द होणे, हे सर्व ब्रह्मदेव आणि गुरु देत असलेले संकेत असतात. ते कोणती दिशा घेऊन कोणता मार्ग टाळू शकते हे स्पष्टपणे सांगत असतात. 5. कुंडलीतील गूढ योग जे संघर्ष वाढवतात. 7:30 संपल्यानंतर मकर राशीच्या कुंडलीमध्ये काही योग उशिराने जागृत होतो. हे योग 7:30च्या कालावधीत निष्क्रिय असतात, पण 7:30 नंतर कार्यान्वित होतात. त्यांचा परिणाम हळूहळू जाणवतो. शनी मंगळ दोष, चुकीच्या लोकांकडे तक्रार, तणाव, क्रोध नियंत्रण न होणे, राहू चंद्र दोष, मानसिक गोंधळ, अविश्वास, झोपेचा भाव, केतू गुरु, युवती, आध्यात्मिक गोंधळ, मार्ग विसरणे, दिशाहीनता आणि सप्तम भागातील ग्रहसंयोग. घरच्यांकडून दुःख, वैवाहिक संघर्ष या योगांचा प्रभाव दिसत नाही, पण त्यांचे परिणाम खोलवर आत्म्यावर होतात. विशेष म्हणजे निर्णय क्षमतेवर आणि संबंधावर. 6 उपाय. काटे फुलांमध्ये कसे बदलणार? काटे ही दैवी योजना आहे, पण तिचा शेवट सफल होण्यासाठी काही उपाय अत्यावश्यक असतात. शास्त्र, मंत्र, आचरण आणि भावनिक शुद्धी ही चौकट म्हणून वापरली तरी अडचणी सौम्य होतात आणि फळे अधिक गोड वाटतात. विशेष म्हणजे 5 उपाय. 1. शनीला तिळाचं तेल अर्पण करणे. दर शनिवारी काळे वस्त्र घालून शनिदेवाच्या मंदिरात तिळाचं तेल अर्पण केल्याने शनीच्या उरलेल्या कर्मदोषांपासून मुक्ती मिळते. 2. गुरु बृहस्पतीची पूजा. दर गुरुवारी पिवळं वस्त्र, केशर व हळदीचा टिळक लावून पिवळा प्रसाद अर्पण करा. बौद्धिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळते. 3. मंगळ आणि चंद्र यंत्र स्थापन करणे. घरात शांत ऊर्जा तयार होते, भावनिक चढउतार कमी होतो. 4. घरातील देवघरात कापूर लावणे. राहू केतूचा प्रभाव कमी होतो, घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होते. 5. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करणे. मानसिक स्थैर्य आणि आत्मिक शांती आणि दैवी संरक्षण मिळते. अतिरिक्त उपाय. घरातील अविश्वास टाळा. विश्वास निर्माण करणारी संवाद करा. कोणावरही कुरबूर किंवा टीका करू नका, कारण तेच कर्म परत येतं. पूर्वजांसाठी पिंडदान करा. त्यांच्या आत्म्यापासून आलेली विशिष्ट ऊर्जेची शांती होते. ब्राह्मणांना अन्नदान किंवा पोथीदान करा, पितृदोष निघतो. 7. पाठीमागच्या जन्माची असलेली जोड. मकर राशीच्या लोकांमध्ये पूर्वजन्मातील कर्ज, वचन किंवा अधुरी तपश्चर्या असते. हे कर्म बऱ्याचदा आपल्याला गाण्यात नसतं, पण त्यांची छाया आपल्या निर्णयांवर, नात्यांवर आणि जीवन प्रवाहावर पडत असते. एका जन्मात दिलेला शाप, जसे की एखाद्याला दिलेली त्रासदायक शब्दात जी आत्ताच्या जन्मात अडथळा ठरतो. कधी कधी टाकलेली जबाबदारी जी आता परत परत आठवण करून देते. एखाद्याची तोडलेली वचनबद्धता जी भावनिकदृष्ट्या यशोदायक होते. म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तीला आयुष्यात एक गोल रिकामेपण जाणवते, जणू काही पूर्ण व्हायचं राहिलं आहे. हाच तो आत्मिक करार असतो. 8. जीवनातील काट्याचा अंतिम अर्थ. प्रत्येक काटा एक पाठ असतो. मकर राशीचा प्रवास हा स्वामीत्वाकडून आत्मज्ञानाकडे नेणार आहे. जिथे काटे आहेत तिथे पुढे अत्युच्च फूल उमलणार आहे. काट्यांमध्ये दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजे आध्यात्मिक परिपक्वतेचे लक्षण. अडथळा आला की आपण घाबरतो, पण ब्रह्मदेव तेव्हाच तुमच्याकडून फक्त थांबणं आणि ऐकणं हेच अपेक्षित ठेवतो. एकतर वाटतं तेव्हा देव तुमच्याशी बोलत आहे का? जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा नियती तुम्हाला नव्याने घडवते. जेव्हा वाटतं की काय उपयोग, तेव्हाच पुढचं दार उघडतं. म्हणूनच मकर राशीचा प्रत्येक संघर्ष ही एक दिशा आहे. पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी मकर राशीच्या जीवनात सोडून द्यावं की लढावं हा प्रश्न वारंवार येतो. पण सत्य हे आहे की तुमच्या जीवनात तुम्ही ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे निवडणूक योद्धे आहात. आता पायातील काट्यांकडे त्रासाचे नव्हे तर ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या टप्प्यांप्रमाणे पहा. कारण वेळ आली आहे फुलं उमलण्याची, प्रकाश प्रकट होण्याची आणि तुमच्या आत्म्याच्या तेजानं अख्खं जग उजळून टाकण्याची. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.